नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। मतमोजणीपूर्वीच अनुप धोत्रेंची शासकीय मीटिंगमध्ये एंट्री, आचारसंहिता भंग होताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चुप्पी। कृषी विभागाच्या त्या वादग्रस्त बैठकीतील तो व्यापारी कोण? बंद द्वार चर्चेमुळे गेल्या वर्षीप्रमाणे कृषी विभाग पुन्हा एकदा चर्चेत। व्यापारी अरुण वोराचा शोध लागेना, अखेर पोलिसांना घोषित करावे लागले इनाम। अकोट गोवर्धन हरमकार हत्या प्रकरणाच्या तपासात बदल, CID अधिकारी बदलल्याने माजली खळबळ। एसटीच्या 1200 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, पगार थांबल्याने वाढल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी। आता सविस्तर बातम्या। आदर्श आचारसंहिता सुरू असताना बियाण्यांच्या मीटिंगमध्ये भाजपचे लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। मतमोजणीपूर्वीच ते भाजपचे संभाव्य खासदार आहेत का, अशी विचारणा आता सुरू झाली आहे। या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी काय कारवाई करतात हे पाहण्यासारखे आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता भंग होत असताना त्याची दखल का घेतल्या गेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे। खरीप हंगाम तयारीच्या बैठकीत सामान्य व्यक्ती, पत्रकार यांना प्रवेश नाकारण्यात आला। भाजपचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार अनुप धोत्रे यांना मात्र प्रवेश दिला गेला। अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंग होईल याची जाणीव करून दिल्यावर देखील अनुप धोत्रे हे खरीप हंगाम बैठकीत उपस्थित राहिले। अजून मतमोजणी बाकी आहे। अनुप धोत्रे हे अद्याप खासदार झाले नसल्याने ते केवळ सामान्य नागरिक आहेत। याच तत्वावर सामान्य व्यक्ती आणि पत्रकारांना अशा बैठकीत कृषी अधिकाऱ्यांनी बसू दिले नाही। लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे बैठकीला उपस्थित असताना जिल्ह्यातील इतर आमदार, विधान परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित का नव्हते, असा प्रश्न उपस्थित होत आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात व कृषी अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप हंगामासंदर्भात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही बैठक जवळपास 12 वाजता सुरू झाली। या बैठकीला अकोला पूर्व विधानसभाचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्यासोबतच सध्याचे लोकसभा निवडणुकीला उभे असणारे उमेदवार अनुप धोत्रे व त्यांच्यासोबतच भाजपा पदाधिकारी विजय अग्रवाल हे सुद्धा उपस्थित होते। या संदर्भात जेव्हा अधिकाऱ्यांशी विचारणा केली की याला हे लोकप्रतिनिधी आचारसंहिता असताना उपस्थित राहू शकतात का, तर त्यांनी असे सांगितले की शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन ते आले होते, आम्ही त्यांना कुठलाही आमंत्रण दिलेलं नव्हतं। परंतु यावरून अनेक संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून आचारसंहितेचा हा भंग नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। सुरेश राठोडसोबत मी विवेक राऊत, सिटी न्यूज, अकोला। जिल्हा परिषद अध्यक्षा यांची उपस्थिती या बैठकीला का नव्हती, अशी विचारणा होत आहे। बड्या राजकीय पक्षाच्या लोकसभा उमेदवारांना या बैठकीचे निमंत्रण किंवा माहिती का नव्हती, असाही प्रश्न विचारला जात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात बंद दाराआड अनुप धोत्रे, भाजप आमदार रणधीर सावरकर, भाजपाचे विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत जवळपास 45 मिनिटे चर्चासत्र झाली। यामध्ये प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे, कृषी अधीक्षक शंकर किरवे याचबरोबर शहरातील नामांकित फर्टिलायझर व बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती। खरीप हंगामात बियाण्यांचा तुटवडा भासू नये यासाठी ही गुप्त बैठक संपन्न झाली। आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कृषी विभागाच्या वादग्रस्त बैठकीत काही व्यापारी देखील उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले। तर या बैठकीचे नेमके आयोजन कशासाठी होते, हा प्रश्नच आहे। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी घेतील काय दखल? मतमोजणीपूर्वी अनुप धोत्रे यांची शासकीय बैठकीत उपस्थिती, अनुप धोत्रे यांचा खासदार होण्याचा कॉन्फिडन्स वाखाणण्याजोगा। इतर राजकीय नेते अशा प्रकारे दाखवतील काय कॉन्फिडन्स? आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणात होईल का कारवाई? भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स की अनावश्यक आक्रमकता, प्रश्नच। बैठकीत उपस्थित व्यापारी कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय।
आदर्श आचारसंहिता सुरू असताना जी व्यक्ती कुठल्याही पदावर नाही अशांना शासकीय बैठकीत कसे काय बसू दिले असा प्रश्न निर्माण होतोय। लोकसभा निवडणुकीत नोडल अधिकारी या निरीक्षक संपर्क अधिकारी पदावर असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासोबतच ही बैठक झाल्याची माहिती आहे। जिल्हा कृषी अधीक्षक किरवे यांनी RRC न्यूज सोबत बोलताना अनुप धोत्रे यांना कुठलेही आमंत्रण नव्हतं, ते स्वतःहून या मीटिंगमध्ये आल्याचा दावा शंकर किरवे यांनी केलाय। अशा प्रकारे शासकीय मीटिंगमध्ये सामान्य व्यक्ती, पत्रकार यापुढे बैठकीला बसू शकतील काय असा प्रश्न कायम आहे। या वादग्रस्त बैठकीत काही व्यापारी ही सहभागी होते। गेल्या वेळी कृषी मंत्र्यांच्या ताफ्याचा MIDC मध्ये धुडगूस पाहता यंदाची ही बैठक चांगलीच चर्चेत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या बैठकीतील व्यापारी कोण आणि त्यांची या बैठकीतील उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करत आहे। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी घेतील का दखल? मला वाटते आज खरीप हंगामाच्या निमित्ताने इथं कलेक्टर ऑफिसला लोकशाही सभागृहाला ही मीटिंग होती। आदर्श आचारसंहिता चालू असताना उमेदवार तिथं कसा काय जाऊ शकतो आणि तिथं कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर यांनी कृषी अधिकारी जे होते किरवे साहेब यांनी त्याच्यावर आक्षेप का घेतला नाही? कशी काय हे लोक तिथे येऊ शकतात? मला वाटतं तिथं दुसरा कोणताही प्रतिनिधी जाऊ शकत नाही, म्हणजे आमदारीने जाऊ शकत आणि बाकीचे पण प्रतिनिधी जाऊ शकत नाहीत आणि उमेदवार तर बिलकुलच जाऊ शकत नाही। तर निश्चित याच्यावर जे कृषी अधीक्षक आहे, SDO साहेब जे आहेत, त्यांनी याच्यावर कारवाई करायला पाहिजे। त्यांनी जर याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही याच्यावर निश्चित कंप्लेंट करू, अधिकाऱ्यांवर सुद्धा आम्ही कंप्लेंट करू किंवा आम्ही कोर्टामध्ये याच्यासाठी जाऊ। आणि हा आचारसंहितेचा भंग आहे। कॅन्डिडेट तिथं कोणत्याही पदावर नसताना तिथं कसा काय जाऊ शकतो बा? आज ते काही कोणी पण व्यक्ती तिथं खासदार झालेली नाही, अजून तर निकालच बाहेर यायचे आहे। तर मला वाटतं हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे। या उल्लंघनावर स्वतः मला वाटते कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर आणि कृषी अधीक्षकांनी याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे व त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे व मला वाटते त्यांची पात्रतेवर, म्हणजे या इलेक्शनच्या याच्यासाठी जे आहे ते सुद्धा त्यांची उमेदवारी रद्द करायला पाहिजे अशी माझी याच्याकडे विनंती आहे। जर असं इच्छा ऑफिसर्सनी नाही केलं तर मग त्याच्याविषयी आम्ही काय आंदोलन करायचं आहे, काय पुढची भूमिका घ्यायची आहे, काय कंप्लेंट्स करायच्या, कोर्टात कसं जायचं आहे, हे सगळं आज आम्ही इथं त्याच्याबद्दल विचार करणार आहे। जिल्हाधिकारी महोदयांच्या लोकशाही सभागृहामध्ये जे कृषी विभागाने खरीप हंगामासंदर्भात जे आढावा बैठक घेतली, त्या बैठकीसाठी ज्यांनी कोणी आयोजन केलं असेल त्यांनी एक तर सर्वच जिल्ह्यातले पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केलं पाहिजे होतं। जर नसेल केलं तर सध्याचे लोकसभेचे उमेदवार अनुपभाऊ धोत्रे आणि अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर हे तिथे आणि विजय अग्रवाल हे त्या कार्यक्रमाला उपस्थित दिसतात। म्हणजे मला असं कधी वाटते की अधिकाऱ्यांनी सुद्धा भाजपात प्रवेश करून कार्यक्रमाचं आयोजन केलं का, अशा पद्धतीची वागणूक जर अधिकारी करत असतील तर हे आदर्श आचारसंहितेचा स्वतःच भंग, ज्यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी होती किरवेंकडे, यांनीच आचारसंहितेचा भंग केला असं म्हणावं लागेल। कारण त्यांना अधिकार आहेत की त्यांना सांगायला पाहिजे होतं। शेतकरी म्हणून जर प्रश्न मांडायसाठी आले असतील तर काही हरकत नाही, आणि मग शेतकऱ्याच्या संदर्भातल्या काही प्रश्नांच्या संदर्भात ते तिथे आले असेल तर त्याच पद्धतीनं त्यांचे प्रश्न घेऊन त्यांना सांगायचं होतं की हे आढावा बैठक आहे आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे कृपया आपण या बैठकीला उपस्थित राहू नये, आणि राहत असाल तर शेतकरी म्हणून समोरच्या बाकावर बसा, अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि मग हे होत असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रमुख आहेत, त्यांनासुद्धा बोलावलं पाहिजे। बाकी आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, सर्वांनाच बोलवा। एका बाजूला शेतकऱ्यांच्यासाठी आढावा बैठक घेत असताना शेतकऱ्यांना तिथे उपस्थित, पत्रकारांना उपस्थित राहण्यासाठी बंधन आहे, आणि हे पदाधिकारी सध्या निवडणुकीचे उमेदवार आहेत। ते निवडणूक जरी संपली असेल तरी आचारसंहिता अजून संपलेली नाही, आणि म्हणून अशा परिस्थितीत आता कारवाई पहिले अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे, कारण त्यांची चूक आहे। त्यांनी जर त्यांना सांगितलं असेल की तुम्ही येऊ नका तर त्याचे व्हिडिओ आम्हाला द्या, आणि मग असं असताना तुम्हाला अधिकार आहेत की तुम्ही थांबा म्हणून। जर असं होत नसेल
तर या संबंधित ज्यांनी आयोजन केलं त्या अधिकाऱ्यावर संबंधितांनी तात्काळ आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून कार्यवाही केली पाहिजे. नाहीतर आम्ही असं समजू की हे अधिकारीसुद्धा भाजपमय झालेले आहेत. यांनासुद्धा एक भाजपाचा दुपट्टा टाकून राजकीय आखाड्यात उतरण्यास त्यांनासुद्धा आता इलाज राहणार नाही अशी परिस्थिती दिसते आहे. आणि म्हणून जर शासनकर्ते किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन जर करत नसाल तर मग लोकांकडून, नागरिकांकडून तुम्ही कशी अपेक्षा करणार की आदर्श आचारसंहिता पाळली पाहिजे. आणि म्हणून या संबंधितावर तात्काळ कार्यवाही करावी अशी माझी जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती आहे की आपण कार्यवाही कराल म्हणून. व्यापारी अरुण कुमार मगनलाल वोरा यांची माहिती देणाऱ्या आणि शोधकार्यात मदत करणाऱ्यास 25,000चे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले. या प्रकरणात पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी काल घटनास्थळी भेट देत तपास वेगाने करण्याचे आदेश दिले. पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला अंतर्गत येणारे 4 जीन दगडी पुलाजवळील काचेच्या बॉटल विकत घेणारे व्यापारी अरुण कुमार मगनलाल वोरा राहणार राधेनगर कलेक्टर ऑफिस जवळ अकोला हे दिनांक 13 मे रोजी रात्री 9 ते 9:30 वाजताची सुमारास त्यांचे 4 जीन दगडी पूल जवळील गोडाऊन बंद करून घरी निघाले होते. त्यांची मोपेड गाडी उभी करण्याच्या ठिकाणी गेले असता त्यांना 2 ते 3 अनोळखी इसमांनी जबरदस्तीने ओढत नेऊन एका जुन्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जबरदस्ती कोंबून घेऊन गेले. त्यांनी अंगात हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असलेले टी शर्ट व क्रीम रंगाची पॅन्ट परिधान केलेली होती. त्यांची उंची 5 फूट 8 इंच, वर्ण गोरा व शरीर बांधा मजबूत आहे. एक जुनी पांढऱ्या रंगाची मारुती 800 किंवा अल्टो किंवा झेन कार ती असावी. अशा वर्णनाची व्यक्ती बाबत जे व्यक्ती पोलिसांना माहिती देतील त्यांना पोलीस अधीक्षक यांच्या मान्यतेने 25,000 रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. तसेच त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज बहुरे यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली तर काँग्रेस नेते अभय पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट देत याविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी तो पूर्ण डिटेल चौकशी वगैरे केली. काल पण ते लोक आले होते. अकोल्यात अशा घटना घडू नये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अकोल्यामध्ये क्राईम खूप वाढत चाललेला आहे सध्याची जी परिस्थिती आहे. सेकंडली हा जो एरिया आहे हा पण रात्री खूप सामसूम असतो. तर मला वाटतं इथची पण सुद्धा लाईटची व्यवस्था असेल, इथं सिक्युरिटीची व्यवस्था असेल, इथं समोर पोलीस चौकी आहे ती पुन्हा सुरू करायला पाहिजे. पोलीसचा पहारा इथं असला पाहिजे. इथं काही बऱ्याच फॅमिलीज इथं राहत आहेत आणि आज जर इथं पाहिलं तुम्ही तर 4 जीन एरियामध्ये कुठेही लाईट नाही, खूप अंधार आहे. बरेचसे लहान लहान मुली इथं राहतात. तर या सिक्युरिटीच्या हिशोबाने सगळ्यांनी इथं विचार करायला पाहिजे. मला वाटतं मी माननीय SP साहेबांना विनंती करतो की त्यांनी गावातल्या क्राईमवर थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे आणि ह्या अशा घटना इथं घडल्या नाही पाहिजे. ह्या अकोल्याच्या नावलौकिकाच्या दृष्टीने ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या नाही आहेत. पोलिसांच्या अनधिकृत ताब्यातील गोवर्धन हरमकार हत्या प्रकरणात तपास अधिकारी बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणात फरार असलेले आरोपी गेले तरी कुठे असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर इतर आरोपींची अटक केव्हा अशी विचारणा होत आहे. गोवर्धन हरमकार तपास प्रकरणात CID तपास अधिकारी बदलल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण अकोला पोलीस स्टेशन अंतर्गत अतिशय वेगळे अर्थात रेअरेस्ट ऑफ रेअर ठरणार आहे. गुन्हा दाखल नाही. आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या गोवर्धनची पोलिसांद्वारे चौकशीच्या नावाखाली हत्या झाली. या प्रकरणात काही पोलिसांचे निलंबन, काही पोलीस फरार आणि अटकेतील पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे यांना अकोट न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हा तपास पूर्ण झाला नसताना सर्व आरोपींची नावं निष्पन्न झाली नसताना जवरे यांनी न्यायालयात जामीन याचिका दाखल केली आहे. यावर 16 मे रोजी सुनावणी होणार आहे. असे असताना अचानक CID तपास अधिकारी दीप्ती ब्राह्मणे ह्या तपास अधिकारी सुटीवर गेल्याने नारायण सारंगकर यांच्याकडे हा तपास वर्ग केला आहे. अचानक दीप्ती ब्राह्मणे सुटीवर कशा गेल्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात 4 पोलिसांचा समावेश असून 3 अंमलदारांची नावे समोर येणे बाकी आहेत. यातील 2 फरार असल्याची माहिती मिळाली आहे. एक निनावी पत्र या सर्व प्रकरणात समोर आले असून ते व्हायरल झाले आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहता या प्रकरणात राज्याच्या गृह विभागातील वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी सकाळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागास आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे जिल्हा परिषदेत वातावरण एकदम टाईट होते.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आज कर्मचाऱ्यांचा क्लास घेतला। सर्वात पहिले बांधकाम विभाग तसेच अर्थ विभाग व बांधकाम विभागातील कामकाजाची पडताळणी आणि आढावा घेण्यात आला। कामात कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दमच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज दिला। विविध प्रकारची बांधकामे ही नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, कामात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करण्यात आले। यावेळी विविध विभागाच्या फाईल्स, कामाची प्रगती आणि गुणवत्ता यावर सीईओंनी प्रश्न विचारल्याची माहिती आहे। काही अधिकारी आणि कर्मचारी यांची चांगलीच भांबीर उडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। सीईओंच्या अचानक दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेतील इतर विभागाचे अधिकारी एकदम सजग झाल्याची माहिती आहे। बांधकाम विभागातील भोंगळ कारभार पाहता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज आता ई-ऑफिस या संगणकीय प्रणालीद्वारे होणार असून याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे। या प्रणालीद्वारे सर्वप्रथम बांधकाम विभागाचे कामकाज याच आठवड्यात सुरू करण्याचे आदेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले। आता बांधकाम विभागातील सर्व कामकाज ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारेच करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। चिखलदरा येथील जगप्रसिद्ध असलेल्या गणपती संग्रहालय ज्यांनी सुरू करून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात नावलौकिक कमावलेले प्रदीप नंद यांना दिल्ली येथे राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन गौरव नुकताच त्रिमूर्ती भवन दिल्ली येथे श्रीमती नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट व गोल्डन स्पॅरो संस्थेतर्फे देशभरातील 50 नामांकित व्यक्तींना राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन गौरविण्यात आले। या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने गणमान्य व्यक्ती उपस्थित होते। दिल्ली येथे पार पडलेला त्रिमूर्ती भवन मधील शाही सोहळा पद्मश्री अवॉर्ड सारखाच वाटत होता। सोहळ्यात साधारण विविध राज्यातील व्यापारी, समाजसेवक, डॉक्टर, वकील, शेतकरी, दुग्ध व्यवसाय, शिक्षक, कला, संग्रहालय, संगणक, विज्ञान, अवकाश संशोधन मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले। प्रमुख पाहुणे महामंडलेश्वर श्री पंचदश नाम जुना आखाड्याचे स्वामी वीरेंद्रनंदन महाराज, सोनम योंडे, हेड मोनार्क सारनाथ, प्रमुख अतिथी प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन, भरतनाट्यम डान्सर मंचावर उपस्थित होते। पाहुण्यांचे स्वागत आरजे आरती मल्होत्रा यांनी केले तर संचालन डॉक्टर टिलक यांनी केले। मंचावरून जेव्हा प्रदीप नंद गणपती संग्रहालय यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला तेव्हा गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाचा जयघोषाने सभागृहातून दुमदुमला होता। प्रदीप मधुसूदन नंद यांच्या नंद गणपती संग्रहालय अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे 3 एकरात वसले असून 7 दालनामध्ये 6000 गणेश मूर्त्याच्या वर मूर्त्या विराजमान झालेल्या आहेत। त्यात गवताच्या अतिशय बारीक पात्यावर होणाऱ्या गणरायाच्या दर्शनासह धान्याचे दाणे, खडू यावर देखील मंगलमूर्तींचे दर्शन घडते। चांदी, पितळ, तांबे, लोखंड, काच, ग्रॅनाइट, लाकूड, फायबर, मोती, शिंपले, रुद्राक्ष इतकेच नव्हे तर पेन्सिल, साबण, शर्टची बटणे अशा विविध वस्तूंवर अतिशय सूक्ष्म स्वरूपापासून ते 6 फूट उंचीपर्यंत असणाऱ्या सुखकर्ताचे दर्शन मेळघाटात चिखलदरा लगत असणाऱ्या मोथा या ठिकाणी गणपती संग्रहालयात घडलेले आहे। गणपतीच्या 64 कला व 21 विद्या विदर्भातील व पुण्यातील अष्टविनायक यांची योग्य मांडणी केलेली आहे। गणपतीचे अशा पद्धतीचे संग्रहालय जगात कुठेच नसल्यामुळे हे संग्रहालय कमी वेळात प्रचलित होऊन जगप्रसिद्ध झाले। जगभरात झालेल्या कीर्तीबद्दल, वाटचालीबद्दल त्यांना आतापर्यंत जीवन गौरव, विदर्भ रत्न, भूषण महाराष्ट्र, बिझनेस एक्सलन्सी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आता दिल्ली येथील राष्ट्रीय प्रतिभा सन्मान म्हणून सन्मानित करण्यात आले। नंद यांचे परिचय पाहुणे व अतिथी मोठ्या उत्सुकतेने ऐकत होते। अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी प्रदीप नंद यांना रिअल लाईफ सुपरहिरो राजमुद्रा असलेला चांदीचा शिक्का देऊन राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन केला व नंतर श्री गिरिराज महाराज यांनी प्रदीप नंद यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले। सत्कार समारंभानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले। त्यानंतर राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। प्रदीप मधुसूदन नंद, अकोला, फ्रॉम महाराष्ट्र। मेरे पास चिखलदरा में 6000 से ज़्यादा गणपति कलेक्शन है। वहाँ उसका एक संग्रहालय बनाया है। वो संग्रहालय आप जरूर देखने आए हैं। उसके लिए इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड में हमारा ऑलरेडी रिकग्निशन हुआ है। थैंक यू। देश डिजिटल शिक्षणाकडे वळत असून खाजगी शाळा दिवसेंदिवस हायटेक होत असताना महापालिका शाळांची खस्ता हालत
चिंतनाचा विषय बनत चालला असून महापालिकेच्या काही शाळांमधील वर्गखोल्या व इमारती शिकस्त झाल्या असून विद्यार्थी व शिक्षकांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे काम करावे लागणार आहे। सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असून ऐन पावसाळ्यात तडे गेलेल्या इमारतीमुळे एखादा अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। महानगरपालिकेच्या उर्दू व मराठी शाळांच्या काही इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनत चालल्या असून वर्गाला गेलेले तडे तर काही ठिकाणी इमारतीचे पिल्लर क्षतिग्रस्त झाल्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची वेळ येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। महापालिकेने याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे। अकोला शहरातील लक्कडगंज परिसरातील महापालिकेच्या 8 नंबर उर्दू शाळेचा परिसर विद्यार्थ्यांसाठी दिवसेंदिवस धोकादायक होत असून इमारतीच्या स्लॅबला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत। पिलर क्षतिग्रस्त असल्यामुळे ते कधी पडेल याचा काही नेम नाही। त्यामुळे उर्दू शाळा क्रमांक 8 मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त बुलढाणा येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी शोभायात्रेमध्ये टाळकरी, वारकरी यांच्यासह हत्ती, घोडे, पालखी आणि आदिवासी नृत्याने शोभायात्रेमध्ये विशेष लक्ष वेधले होते। बुलढाणा येथे आयोजित शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ सोबतच मावळ्यांची वेशभूषा साकारलेले देखावे सादर करण्यात आले होते। यावेळी लाठ्या काठ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं युवती आणि युवकांनी यावेळी सादर केलीत, तर लहान मुलांनी चालत्या गाडीवर मलखांब लावून प्रात्यक्षिकं सादर केली। यावेळी विविध झाकिया शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या। राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 7 ते 8 तारखेपर्यंत अदा केले जाते, परंतु मे महिन्याचा दुसरा आठवडा उलटूनही एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही। राज्य सरकारकडून सवलतींची रक्कम न आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे। त्यामुळे अकोला विभागातील 1186 एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। अगोदरच वेतन कमी, त्यात वेतन मिळण्यास दर महिन्याला होणारा विलंब यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते, पण मे महिन्याची 13 तारीख उलटून गेली तरी सरकारकडून सवलतीच्या प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार मिळालेला नाही। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे एसटी कर्मचारी कुटुंबातील शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्काची तजवीज कशी करावी यासह अनेक आर्थिक अडचणी एसटी कर्मचारी कुटुंबाला भेडसावत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। मतमोजणीपूर्वीच अनुप धोत्रेंची शासकीय मीटिंगमध्ये एंट्री, आचारसंहिता भंग होताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चुप्पी। कृषी विभागाच्या त्या वादग्रस्त बैठकीतील तो व्यापारी कोण? बंदद्वार चर्चेमुळे गेल्या वर्षीप्रमाणे कृषी विभाग पुन्हा एकदा चर्चेत। व्यापारी अरुण वोराचा शोध लागेना, अखेर पोलिसांना घोषित करावे लागले इनाम। अकोट गोवर्धन हरमकार हत्या प्रकरणाचा तपासात बदल, CID अधिकारी बदलल्याने माजली खळबळ। एसटीच्या 1200 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, पगार थांबल्याने वाढल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।